टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महापुरुषांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी आहे ती होणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये ही सगळी सुनावणी पार पडणार आहे। आपल्याला माहिती आहे 28 मार्चला या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि त्यानंतर याच कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या अंडा सेलमध्ये प्रशांत कोरटकरची रवानगी आहे ती करण्यात आलेली आहे। जामीन मिळावा यासाठी कनिष्ठ न्यायालयामध्ये याआधी देखील प्रशांत कोरटकरने अर्ज केलेला होता, मात्र त्या ठिकाणी तो फेटाळण्यात आला आणि त्यानंतर अपील केलेल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज त्याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद आहे तो होणार आहे। सरकारी पक्षाकडून विवेक शुक्ल हे आपला युक्तिवाद करणार आहेत, तर इंद्रजित सावंत यांच्या वतीने असीम सरोदे बाजू मांडतील। प्रशांत कोरटकरच्या वतीने सौरभ घाग देखील उपस्थित राहून बाजू आहेत ते मांडणार आहेत। खरं तर सरकारी पक्षाने याआधीच बाजू मांडलेली होती की प्रशांत कोरटकर याला जर जामीन मिळाला तर या सगळ्या प्रकरणामध्ये तो बाधा आणू शकतो, तपास कामात तो अडथळा निर्माण करू शकतो। मात्र सौरभ घाग यांनी यावर युक्तिवाद करताना आम्ही तपास कामात सहकार्य करायला तयार आहोत, या तसा अर्ज आम्ही नागपूर पोलिसांना याआधीच दिलेला आहे आणि त्यामुळे आमचा जामीन अर्ज आता मंजूर करावा अशा पद्धतीची विनंती मागच्या तारखेच्या वेळी केलेली होती आणि तशाच पद्धतीचा युक्तिवाद आजच्या एकूणच सुनावणी वेळ देखील होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आज दुपारी या सगळा युक्तिवाद होईल आणि या युक्तिवादानंतर न्यायालय नेमकं काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या सगळ्या युक्तिवादानंतर प्रशांत कोरटकरला जामीन मिळून त्याला काहीसा दिलासा मिळतो की त्याचा जेलमधील मुक्काम वाढतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।